नमस्कार. फिफा विश्वचषक 2026 फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली असतानाच अंतिम सामना हा स्पेन विरुद्ध अर्जेंटिना असा रंगणार आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी विरुद्ध लामिन यमाल यांच्यात खरा सामना रंगणार आहे. आता प्रत्यक्ष मैदानावरती कोणता संघ वरचढ ठरतो आणि कोण विश्वचषक जिंकतो याची उत्सुकता फुटबॉल प्रेमींना लागूनच आहे. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की स्पेनचा युवा खेळाडू जो सध्या चर्चेमध्ये आहे त्या खेळाडूचं नाव काय, त्याचा जन्म कुठं झालेला आहे आणि तो एवढ्या चर्चेमध्ये का आलेला आहे याची सर्व इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच आला असाल त्याने लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेबद्दल तुम्हाला महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. तर आता जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फिफा विश्वकरंडक 2026 आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि दिनांक 20 जुलै रोजी अंतिम सामना रंगणार आहे. स्पेन विरुद्ध अर्जेंटिना असा सामना रंगणार आहे. तर सर्वात जास्त चर्चा एका खेळाडूचीच आहे. तो खेळाडू आहे स्पेनचा युवा खेळाडू लामिन यमाल. त्याचा जन्म 13 जुलै 2007 रोजी झालेला आहे. ते जन्मस्थळ आहे बार्सिलोना, स्पेन. वडील हे मोरोक्कोचे तर आई इक्वेटोरियल गिनी या देशाचे आहेत. त्याची उंची 5 फूट 10 इंच आहे. खेळण्याची स्थिती तो डाव्या पायांचा अत्यंत कुशल राईट विंगरमध्ये आहे. आणि त्याची एकूण संपत्ती आहे 2026 मध्ये 5 ते 8 दशलक्ष डॉलर. असा हा युवा खेळाडू त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत कधीपासून सुरुवात झाली ते आपण आता जाणून घेऊयात. यमाल वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी बार्सिलोनाच्या प्रसिद्ध ला मासिया युवा अकादमीमध्ये दाखल झाला आणि तेथूनच त्याचा फुटबॉल खेळाचा श्रीगणेशा झालेला होता. 29 एप्रिल 2023 रोजी वय वर्ष 15 वर्ष 9 महिने 16 दिवस वयाच्या यमालने FC बार्सिलोना सारख्या मोठ्या संघाकडून पदार्पण केले. वय लक्षात ठेवा, 15 वर्ष 9 महिने 16 दिवस. एवढ्या कमी वयाच्या खेळाडूने FC बार्सिलोना सारख्या मोठ्या क्लबकडनं त्याने पदार्पण केले आणि तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. स्पेनच्या राष्ट्रीय संघासाठी खेळताना त्याने युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये सर्वात लहान वयात गोल करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. तो आज देखील अबाधित आहे. 2026च्या विश्वचषक अंतिम सामन्यात तो बलाढ्य अर्जेंटिना संघाविरुद्ध खेळणार आहे आणि त्याचा सामना अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी सोबत होणार आहे. त्यामुळेच लिओनेल मेस्सीला टक्कर देण्यासाठी स्पेनचा हा युवा खेळाडू लामिन यमाल किती यशस्वी ठरतो हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. त्यामुळे तो कसा खेळतो आणि स्पेन संघाचं पूर्ण भवितव्य म्हणजे खरी मदार या युवा खेळाडूवरतीच आहे. लामिन यमाल जर या फुटबॉलच्या सामन्यामध्ये चमकला नाही तर स्पेनला पराभूत व्हावं लागेल आणि कदाचित अर्जेंटिना संघावरती वरचढ ठरायचं असेल तर लिओनेल मेस्सीची प्रत्येक रणनीती हाणून पाडायला लागेल. स्पेनला बचाव चांगल्या रीतीने करावे लागेल. मधल्या पाळीमध्ये उत्कृष्ट बचावपटू त्यांच्याकडे आहेत. डिफेंड करणारा चांगला गोलरक्षक त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सामना एकतर्फी होणार नाही याची फुटबॉल प्रेमींना नक्कीच जाण असेल. कारण स्पेनला हलक्यात घेऊन अर्जेंटिना सामन्यामध्ये उतरणार नाही याचे फुटबॉल जाणकार आणि समीक्षक म्हणत आहेत. त्यामुळे सामना एकतर्फी होणार नक्कीच नाही. साहजिकच मोठा संघ अर्जेंटिना असल्याने आणि त्यांच्याकडे कर्णधार आणि मोठा खेळाडू लिओनेल मेस्सी सारखा असल्याने साहजिकच पारडं नक्कीच अर्जेंटिनाचं वरचढ ठरलं जरी असेल तरीही अर्जेंटिना संघ स्पेनला हलक्यात घेणार नाही असे क्रीडाप्रेमी म्हणतात. हा सामना आहे. मैदानावरती प्रत्यक्ष जो चांगला खेळ करतो तोच अंतिम विजेता ठरतो. हा सामना काही छोटा नाही आहे. विश्वकरंडक 2026ची मेहनतीला फळ देणारा हा सामना आहे. म्हणजेच गेल्या 4 वर्षापासून खेळाडू ज्या स्पर्धेची वाट बघत असतात फुटबॉलची विश्वचषक करंडक खेळाची आणि तोही अंतिम सामना खेळायला मिळतोय अशा या युवा खेळाडूकडनं खूप अपेक्षा फुटबॉल प्रेमींना आहेत की लामिन यमाल जर पूर्ण सामन्यामध्ये ताकदीनिशी खेळला तर कदाचित अर्जेंटिनाला ते पराभूत करू शकतील. पण लिओनेल मेस्सी हा खेळाडू चाणाक्ष कर्णधार म्हणून देखील ओळखला जातो. सामन्यात रणनीती कशी आखायची या खेळाडूकडून शिकायला हवे आणि लिओनेल मेस्सी फक्त एका गोलपासून अजून एक गोल केला तर त्याला गोल्डन बूट मिळू शकतो. कारण 8 आणि 8 फ्रान्सचा एबाम्पे आणि
लिओनेल मेस्सी 8 गोलवरती समान आहेत. मेस्सीला फक्त 1 गोल करायचा आहे. 1 गोल झाला तर त्याला गोल्डन बूट मिळेल. त्यामुळे मेस्सी देखील उत्सुक असेल सामन्यामध्ये, अंतिम सामन्यात गोल करण्यास. आता मागील विजेता म्हणजे 2022चा विजेता अर्जेंटिना संघ पुन्हा एकदा फायनल खेळणार आहे. त्यामुळे साहजिकच अर्जेंटिना संघाचं पारडं जड वाटतंय, पण स्पेनलाही कमी लेखून चालणार नाही. लामिन यमाल जर पूर्ण सामन्यामध्ये ताकदीनिशी उतरतो तर अर्जेंटिनाला एकदम धोका असू शकतो. आणि अर्जेंटिनावरची पकड मजबूत आहे ती फक्त लिओनेल मेस्सीमुळेच आहे. अर्जेंटिनाकडे खेळणारे खेळाडू भरपूर चांगले आहेत, पण शेवटी कर्णधार कसे रणनीती आखतो, पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ कसे खेळतात. कारण इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल विरुद्ध आपण बघितलं की इंग्लंडला त्यांनी थकवलं पहिल्या हाफमध्ये एकही दोघांही संघाचा गोल झाला नाही, पण खेळाडू थकल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार स्वतःची रणनीती वापरतो. आता या सामन्यामध्ये अंतिम सामन्यात तो रणनीती कशी आखतो हे देखील रंजक ठरणार आहे. नक्कीच स्पेन या सामन्यामध्ये कडवी लढत देऊन सामना जिंकण्याच्या तयारीनिशीच मैदानावरती उतरेल. तुमचा फुटबॉलचा आवडता खेळाडू कोण आहे आणि पुढे विश्वकरंडक स्पर्धा नेमकं कोणी आणि कशी जिंकली याचा व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अंतिम सामन्यासाठी स्पेन आणि अर्जेंटिना संघाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.